नाशिक ते मुंबई महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठाले खड्डे पडलेले आहे आणि येण्याच्या याच्या चुकीच्या निर्णयामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळे डायव्हर्जन देण्यात आलेले आहे. दिशादर्शक फलक नाही आहेत, लाईट नाही आहेत. अशा प्रकारचे विविध अपघातांना निमंत्रण देतात असे प्रश्न. आता या प्रश्नांविरुद्ध जे आगरी सेना जे आहे ते आक्रमक झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. आपल्याबरोबर आगरी सेनेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. दादा काय सांगाल? आत्तापर्यंत आम्ही पाहत आलो आहे की हा तालुका आणि येथे असलेले अनेक अधिकारी ते अधिकारी एकदम बेजबाबदार कामं करतायत आणि हक्कभंग असेल किंवा प्रशासनाने त्यांना एखाद्या मीटिंगला बोलवलं तर ते लोक केराची टोपली दाखवत आहे. म्हणजे आमच्या आमदार साहेबांनी आज त्यांना मीटिंगला बोलवलं होतं, तहसीलदार साहेबांनी त्यांना बोलवलं होतं, परंतु ढगे म्हणून एक अधिकारी आहे जो मस्तावला या ठिकाणी आणि पगारापुरतं काम करतोय आणि त्याला बेजबाबदार आहे, कामात कसूर करतोय, त्याच्यावर हक्कभंगाची कारवाई व्हावी याकरता आम्ही 15 ऑगस्टला लाक्षणिक आक्रोश आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत. काय सांगाल भाऊ? आज आम्ही आगरी सेनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलं की इगतपुरी तालुक्यामध्ये जो पर्यटनासाठी लोक येतात, रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि हे रस्त्याला खड्डे पडल्यामुळं अनेक कामगार वर्ग असेल त्यांना त्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. काही पेशंट येतात आपल्याकडं संपूर्ण जिल्हाभरामधून SMD सारख्या हॉस्पिटलला जाण्यासाठी, गोटीसारख्या हॉस्पिटलला, ते हॉस्पिटलला जाताना सुद्धा इतके खड्डे असतात की आता 2 दिवसापूर्वी इतकी ट्रॅफिक झालेली रविवारी, तर त्याच्यामध्ये आम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये एक गर्भवती महिला किमान 2 तास आम्हाला अडकलेली दिसली. अशा अनेक समस्या आपण बघतोय आणि हे अधिकारी कुठे या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्याला सर्वस्व जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची गुन्हा दाखल व्हावा आणि 14 तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. 14 तारखेच्या आत हे जर रस्ते दुरुस्त झाले नाही तर आम्ही या ठिकाणी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी काळ्या फिती लावून या ठिकाणी निषेध व्यक्त करणार आहोत. आपल्याबरोबर अजून पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं भाऊ काय सांगाल? आज आम्ही आदरणीय तालुक्याचे आमदार यांना आणि तहसीलदारांना निवेदन दिलं का जो हा नॅशनल हायवे आहे किंवा जिथं पर्यटक येत असतात, तसेच शाळकरी मुलं असतात, कामगार असतात, हे अनेक लोक आज इगतपुरी शहरात रेल्वेकडे जात येत असतात किंवा यांचे अपघात होत असतात. हे अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कुठंतरी तहसीलच्या रस्त्यावर देखील खड्डे पडलेले आहेत, पण अधिकारी हा निष्काळजीपणा करतोय. जर निश्चितच यांनी येणाऱ्या 14 तारखेपर्यंत या खड्ड्यांचं दुरुस्तीचं काम केलं नाही, ट्रॅफिकचं नियोजन केलं नाही, तर निश्चितच आगरी सेना रस्त्यावर उतरून यांचा निषेध व्यक्त करेल. तसं जर पाहिलं तर 14 तारखेपर्यंत ज्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे, 14 तारखेपर्यंत काही ठोस कारवाई झाली नाही, ठोस काम झाले नाही, तर 15 तारखेला तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती बांधून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.